नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिझोल्युशनचा पेज नंबर 222 वरील प्रॉब्लेम नंबर 5 पाहत आहोत आपण. सन, मून अँड स्टार आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2. 3 पार्टनर आहेत. प्रॉफिट लॉसचा रेशो दिलेला आहे. दे ॲग्री टू डिझॉल्व द फर्म ऑन 31 मार्च 2019 ऑन विच डेट देअर बॅलन्स शीट वॉज ॲज अंडर. 31 मार्च 2019 रोजीची बॅलन्स शीट दिलेली आहे. पहिल्यांदा आपण असेट साईडमध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक बघत असतो. इथं कॅश ॲट बँक आहे, म्हणजे आपण बँक अकाउंट ओपन करायचा. बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं. त्यानंतर कॅपिटल अकाउंटचा असेटचा बॅलन्स आहे, तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचा. त्यानंतर फर्निचर, गुडविल, जॉईंट लाईफ पॉलिसी, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक ह्या असेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री असेट्स म्हणून ट्रान्सफर करायच्या. लायबिलिटीला कॅपिटल आहे सन आणि स्टारचं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असा इफेक्ट दाखवायचा. रिझर्व्ह फंड आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल पार्टनर्सना प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. जॉईंट लाईफ पॉलिसी फंड, आता इथं फंड शब्द म्हटलं की आपल्याला वाटतं की हे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं का, तर नाही. ही असेटची प्रोव्हिजन आहे. मग असेटची जर प्रोव्हिजन असेल तर ती रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायची असते, आणि जर लायबिलिटीची प्रोव्हिजन असेल तर रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायची असते. म्हणून ह्या जॉईंट लाईफ पॉलिसी फंडचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार. सन्ड्री क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग रेंट ह्या दोन्ही पण थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. याचा इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला होणार. ड्युरिंग द डिझोल्युशन फॉलोइंग वेअर द कॅश अँड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स, फर्निचर अँड स्टॉक were taken over by Sun at an agreed value of ₹35,000 and ₹28,000 respectively. फर्निचर आणि स्टॉक ह्या दोन असेट आहेत, त्या सन या पार्टनरनं घेतलेल्या आहेत 35,000 आणि 28,000ला. आता जर असेट पार्टनरनं घेतली तर त्याचा इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला त्या पार्टनर्सच्या नावे दाखवायचा असतो. मग इथं सन या पार्टनरनं घेतलेला आहे, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्स कॅपिटल अकाउंट लिहायचं. त्याच्या अंडर दोन्ही असेट लिहायच्या, इनरला 2 अमाऊंट लिहायच्या, टोटल आउटरला घ्यायची, आणि डबल इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा. जॉईंट लाईफ पॉलिसी वॉज सरेंडर्ड अँड सन्ड्री डेटर्स वेअर रिअलाइज्ड इन फुल आफ्टर अलाविंग अ डिस्काउंट ऑफ 20%. जॉईंट लाईफ पॉलिसी वॉज सरेंडर्ड म्हटलंय. बघा, एखादी आपण पॉलिसी काढतो त्यावेळेला ती सरेंडर होत असते, म्हणजे त्याची मुदत संपली की त्याचे पैसे मिळत असतात. मग त्याला सोल्ड, रिअलाइज्ड असं म्हणत नाहीत. म्हणून इथं काय म्हणलं की शब्द वापरलाय सरेंडर्ड, म्हणजे जॉईंट लाईफ पॉलिसी सरेंडर झाली त्याच्याकडून पैसे मिळणार, आणि सन्ड्री डेटर्स रिअलाइज्ड झाले त्याचे पण पैसे मिळणार. आफ्टर अलाउइंग डिस्काउंट ऑफ 20% म्हटले. जेव्हा डेटर्स रिअलाइज झाले तेव्हा तिथं 20% डिस्काउंट होता, म्हणजे डिस्काउंटची रक्कम वजा करता आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत. पैसे मिळणार, इन्कम होणार. इन्कम असेल तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो लिहायचा असतो बाय बँक अकाउंट म्हणून त्याचा इफेक्ट दाखवायचा. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर बाय मून ॲट ₹24,000. सन्ड्री क्रेडिटर्स मूननं घेतले 24,000ला. क्रेडिटर्स म्हणजे लायबिलिटी. लायबिलिटी जर पार्टनरनं घेतली तर त्याचा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू त्या पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट, म्हणजे डेबिटला टू मून्स कॅपिटल अकाउंट असा त्याचा इफेक्ट दाखवायचा. द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000. खर्च आहे रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक दाखवायचं, आणि बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ द फर्म. आवश्यक ते अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत. तर पहिल्यांदा पोस्टिंगला घेताना आपण कॅश ॲट बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 असा इफेक्ट दाखवायचा. त्यानंतर असेटला कॅपिटल आहे मून या पार्टनरचं, त्याचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि मूनच्या कॉलममध्ये 10,000 असा इफेक्ट झाला. त्यानंतर राहिलेले असेट म्हणजे फर्निचर, गुडविल, जॉईंट लाईफ पॉलिसी, सन्ड्री डेटर्स आणि स्टॉक ह्या सगळ्या असेट रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स असं हेडिंग द्यायचं. त्याच्या अंडर सगळ्या असेट आल्या, इनर कॉलमला अमाऊंट आली, त्याची टोटल आउटरला गेली. त्यानंतर लायबिलिटीला कॅपिटल आहे सन आणि स्टारचं, याचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सन आणि स्टारच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. त्यानंतर रिझर्व्ह फंड आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला
बाय रिझर्व्ह फंड. त्यांचा प्रॉफिट लॉसचा रेशो आहे 5:3:2. त्या रेशोमध्ये अमाऊंटचं डिस्ट्रीब्युशन झालं. त्यानंतर जॉईंट लाईफ पॉलिसी फंड हे काय सांगितलं मी मगाशी, असेटची जर प्रोव्हिजन असेल तर ती रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली जाते. म्हणून जॉईंट लाईफ पॉलिसी फंड आहे तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर होणार. आणि हे सन्ट्री क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग रेंट हे पण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता पुस्तकात जॉईंट लाईफ पॉलिसी फंड हा लायबिलिटीच्या अंडर घेतला आहे. सेपरेट जरी आपण लिहिलं, जसं RDD लिहितो आपण बाय RDD, कारण RDD म्हणजे सुद्धा काय असते, डेटर्सची म्हणजे असेटची प्रोव्हिजन असते, ते आपण इकडे क्रेडिटला घेत असतो. तसं सेपरेट जरी इथं बाय जॉईंट लाईफ पॉलिसी फंड असं लिहिलं तरी हे इफेक्ट आपला बरोबर आहे. आणि मग त्यावेळेला सन्ट्री क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग रेंट हे दोनच आयटम इथं सन्ट्री लायबिलिटीच्या अंडर येणार आहेत. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट बघा, आतापर्यंतचे सगळे आयटमचे एक एक इफेक्ट झाले. आता इथून पुढं डबल इफेक्ट होत जाणार. फर्निचर अँड स्टॉक वेअर टेकन ओव्हर बाय सन ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹35,000 अँड ₹28,000 रिस्पेक्टिव्हली. फर्निचर आणि स्टॉक हे सननं घेतले. असेट आपण एकदा डेबिटला ट्रान्सफर केली की ते विकलं, पार्टनरनं घेतली तर इफेक्ट क्रेडिटला येतोय. मग आता घेतलंय कोणी, पार्टनरनं. कोणता पार्टनर आहे तर सन हा पार्टनर आहे. म्हणून बाय सन्स कॅपिटल अकाउंट फर्निचर घेतले 35,000ला आणि स्टॉक घेतला 28,000ला. टोटल आउटरला 63,000 आली. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला सन्स कॅपिटल आहे, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट असा डबल इफेक्ट झाला आणि सनच्या कॉलममध्ये 63,000 अशी अमाऊंट घ्यायची. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, जॉईंट लाईफ पॉलिसी वॉज सरेंडर्ड. जॉईंट लाईफ पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत आणि सन्ट्री डेटर्स वेअर रिअलाइज्ड इन फुल आफ्टर अलाउविंग अ डिस्काउंट ऑफ 20%. सन्ट्री डेटर्स रिअलाइज झाले पूर्ण, पण कधी, त्यांना 20% डिस्काउंट दिल्यानंतर. म्हणजे डेटर्समधून 20% अमाऊंट लेस करून राहिलेली रक्कम आपल्याला मिळाली आणि जॉईंट लाईफ पॉलिसी फुल अमाऊंटनं सरेंडर झाले. पैसे मिळणार, असेटचे पैसे मिळत आहेत, इन्कम होतोय. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला जॉईंट लाईफ पॉलिसी किती अमाऊंट होती बॅलन्स शीटला 30,000, तेवढे सगळेचे सगळे पैसे मिळाले. आणि डेटर्सची अमाऊंट किती होती बॅलन्स शीटला, बुक व्हॅल्यू 60,000, त्याच्यावरती 20% बघायचं. 10%नं 6,000 येणार, 20%नं 12,000 येणार. म्हणजे 60,000तनं 12,000 वजा केले की पैसे मिळणार आपल्याला 48,000. म्हणून ह्या दोन्हींची टोटल आउटरला आली 78,000. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक लिहिले, डबल इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन 78,000. त्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट, सन्ट्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर बाय मून ॲट ₹24,000. सन्ट्री क्रेडिटर्स हे मूननं घेतले. क्रेडिटर्स ट्रान्सफर केलेत कुठं, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. पेड केले, पार्टनरनं घेतले तर इफेक्ट इकडं डेबिटला येतोय. मग आता कुणी घेतले तर मूननं, म्हणून टू मून्स कॅपिटल अकाउंट. त्याच्या खाली लिहायचं सन्ट्री क्रेडिटर्स. किती रुपये सन्ट्री क्रेडिटर्सचे आहेत, 26,000 आहेत. पण किती रुपये मुला मूननं घेतले ते तर 24,000 रुपये. म्हणून इथं अमाऊंट आली 24,000. तर रिअलायझेशनच्या डेबिटला मून आहे, मून्स कॅपिटल, म्हणजे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन आणि मूनच्या कॉलममध्ये 24,000 अमाऊंट असा त्याचा इफेक्ट झाला. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट दिले, रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,000. रिअलायझेशनचा खर्च म्हणलं की आपण डेबिटला घेतो, टू बँक अकाउंट. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. डबल इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला होतोय. आता पुस्तकात त्यांनी काय केलंय, थर्ड पार्टी लायबिलिटीचं ते दोन्ही पेमेंट एकत्र केलं तरी चालतंय किंवा सेपरेट लिहिलं तरी चालतंय. थर्ड पार्टी लायबिलिटी 2 आहेत, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग रेंट. त्यातलं क्रेडिटर्सचं पार्टनरने घेतले म्हणून सांगितलंय, पण आउटस्टँडिंग रेंटची काही इन्फॉर्मेशन दिली नाही. मग ते आपल्याला लायबिलिटी पेड करावी लागते, त्याचे पण पैसे जातात, खर्च होतोय. म्हणून ह्या टू बँकच्याच अंडर दोन्ही आयटम घेतलेत, आउटस्टँडिंग रेंट आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस. हे नाही एकत्र घेतले, सेपरेट टू बँक म्हणून घेतलं तरीही इफेक्ट बरोबर दिला जातोय. तर हे 6,000 रुपये रिअलायझेशनच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँकच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट 6,000 असा त्याचा इफेक्ट झाला. आता ॲडजस्टमेंट झाल्या, थर्ड पार्टी लायबिलिटी सगळं पेड केल्या. आता क्लोज करत असताना पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचा. क्रेडिट साईड जास्त येते, दोन्हीकडं मांडली. डेबिटला फरक येतोय, तो प्रॉफिट पार्टनरनं वाटायचा आहे, म्हणून टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. तिन्ही पार्टनर्सची नावं आली. आउटरला टोटल प्रॉफिट आला आणि तो मग प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये इथं डिस्ट्रीब्युशन झालं. मग आता रिअलायझेशनच्या डेबिटला कॅपिटल आहे, मग कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन.
ह्या तिन्ही पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. ह्याच्यानंतर आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आणि कॅपिटलचा बॅलन्स हा बँक अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग आता सनचं बघितलं तर डेबिट साईड जास्त आहे, म्हणजे इथं बॅलन्स आला 7,500 आणि मून आणि स्टारचं बघितलं तर ह्या दोघांच्या क्रेडिट साईड जास्त आहेत, त्यामुळे यांचा फरक आला इथं डेबिट साईडला. त्याला लिहायचं टू बँक अकाउंट. आता कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मून्स कॅपिटल आणि बाय स्टार्स कॅपिटल. बघा, बाय मून्स कॅपिटल आणि बाय स्टार्स कॅपिटल. आणि क्रेडिटला बघा, आता कॅपिटलच्या क्रेडिटला बँक आहे सनच्या, म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्स कॅपिटल अकाउंट. बँकच्या डेबिटला टू सन्स कॅपिटल अकाउंट अमाऊंट आली आणि शेवटी आपला बँक अकाउंट इथं टॅली झाला. व्यवस्थित प्रॉब्लेम पोस्टिंग ऐका आणि स्वतः वहीमध्ये सॉल्व्ह करा. धन्यवाद.